हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? काम करताय ना? करतच राहायला पाहिजे. तर आज आमच्या कॉलेजमध्ये आहे ट्रेडिशनल डे. तर तुम्ही बघू शकता मी अशी साडी घातलेली आहे आणि असा माझा लुक आहे. कमेंट करून नक्की सांगा माझा लुक कसा झाला आहे. तर आता मी जाणार आहे माझ्या फ्रेंडच्या घरी. जाण्यासाठी उशीर झाला आहे, पण म्हणलं व्लॉग आज बनवलाच पाहिजे कारण आज स्पेशल डे आहे त्यामुळे. तर चला आता बघूया पुढे काय काय होतंय. तर चला लेट स्टार्ट. किती पण छान आवरलेलं असलं तरी पण ओढणी बांधूनच आपल्याला बाहेर जावं लागणार आहे, कारण मला इथे माझ्या फ्रेंडच्या घरी जायचं आहे आणि मग तिथे गेल्यावर मला परत एकदा माझा तोंडावर मेकअप थापावा लागेल, त्याशिवाय मी गोरी नाही दिसणार. आणि आता स्नॅपच्या फिल्टरमुळे तर काही गरज नाही आहे कारण मी ऑटोमॅटिकच गोरी होते त्यात. तर आता मी निघते. चला बघूया. माझ्या फ्रेंडकडून गॉगल पण घ्यायचा आहे तिच्या घरून. तर चला आता बघूया काय काय होतंय. लेट स्टार्ट. तर फ्रेंडकडून गॉगल आणलेला आहे. तर चला आता मी निघते. मी घरातून निघाले, ऑटो पकडली आणि ऑटो लगेच भेटली मला. पण ऑटोमध्ये बसल्यानंतर मला समजलं की माझ्याकडे तर पैसेच नाही आहे. आणि मग काय, मला परत रिटर्न ऑटोमध्ये उतरून घरी जावं लागलं. आणि मग रिटर्न घरातून आले आणि मग दुसरी ऑटो बघितली. आणि या सगळ्यामध्ये माझे 10-20 मिनिट्स पूर्णपणे वेस्ट गेलेले आहेत कारण माझ्या वेंधळेपणामुळे. मग काय ना, दुसरं ऑटो पण भेटली लगेच. तर मग चला आता मी बस स्टॉपकडे जाण्यासाठी निघाले. आणि ऑटोमध्ये ना साडी घालून मला नीट बसताच येत नव्हतं कारण आपल्याला सवय नाही आहे. आता बायका कशा बसतात काय माहिती, आय डोंट नो. आणि हे बघा, शेजारी बसणारा लहान मुलगासुद्धा माझ्याकडे म्हणत असेल की अशी तयार होऊन कुठे चालली आहे. तर इग्नोर दिस. आता आपण बस स्टॉपवरती पोहोचलेली आहे. आणि फेब्रुवारी महिन्यामध्येच एवढं कडक ऊन लागतं आहे, तर मेमध्ये काय होईल हे आपण इमॅजिन नाही करू शकत. आणि हे बघा, आधीच मला लेट झाला आहे. आणि लेट जेव्हा होतो ना तेव्हा ना मला रिक्षा बस काहीच भेटत नाही वेळेवर. तर फायनली खूप वेळ मी सगळ्या बसची वाट बघत होते, पण मला ज्या नव्हत्या पाहिजे त्याच येत होत्या, पण मला जी पाहिजे ती येत नव्हती. आणि मग मला असं कळलं की मला जी बस पाहिजे ती खूप वेळापासून आलेली नाही आहे आणि सगळ्यांना त्याच बसमध्ये जायचं आहे. आणि मग तुम्ही बघू शकता बसमध्ये एवढी गर्दी झालेली होती कारण ही बस खूप टाईमनंतर आलेली होती. आणि हे बघा, ऑब्व्हियसली बसायला तर जागा आपल्याला भेटणार नाही आहे कारण साडी घालून मला बसमध्ये चढताच नाही आलं लवकर, त्यामुळे सगळे चढले. आणि हे बघा, आता बसमधून मी उतरले आणि फायनली माझ्या फ्रेंडच्या घरी पोहोचलेली आहे. आणि आता माझ्या सगळ्या फ्रेंड मला खूप शिव्या देतील कारण मी त्यांना नाही का 10 वाजल्यापासून म्हणत होते की मी येते, पण मला घरी पोचायलाच 12 वाजलेले होते. तर चला आता आपण जाऊया घरी. बघूया त्या पण कशा तयार झालेल्या आहेत आणि त्या पण खूप छान दिसत असतील. तर इकडे माझ्या सगळ्या फ्रेंड रेडी होऊन एकदम छान दिसत होत्या सगळ्या. आणि इकडे चालू आहे फोटोशूट. तर चला आता तुम्ही बघा आम्ही काय काय मजा मस्ती करतो. हां तसं कर. तर आता आम्ही ऑटोमध्ये बसून फोटो काढण्यासाठी त्या लोकेशनवरती जाण्यासाठी निघालेलो. आणि मध्येच आमच्या 2 फ्रेंडला पण घ्यायचं होतं, जे की उन्हामध्ये खूप तापल्यामुळे ते आता ऊसाचा रस पीत बसलेले होते. मग त्यांना पण आम्ही घेतलं. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आम्ही ऑटोमध्ये किती सगळेजण बसलेलो आहोत, एकदम चेंबून. आणि आम्ही जे लोकेशन फिक्स केलेलं होतं तर ते ना एक मंदिर होतं. आणि ते ना दुपारच्या टायमिंगला ते बंद होतं कारण ते 4-5 वाजता उघडतं ते असं बोलले. तर मग काय नाही, आम्हाला टेन्शन आलं होतं की आता आपण काय करावं. पण मग काय नाही, आम्ही तिथंच फोटो काढायला सुरुवात केली कारण साड्या एवढ्या घातल्या तर फोटो काढणं तर मॅन्डेटरीच आहे. बिना फोटो काढता तर आम्ही काही घरी जाणार नव्हतो. मग इकडं आमच्या फ्रेंडला कामाला लावलं ह्या सगळ्या पोरींनी. आणि मग त्याला सांगितलं की असे फोटो व्हिडिओज काढायचे आहेत आणि तो पण मग काढत होता. तर बघा आता तुम्ही आम्ही काय काय मजा करतो. आतापर्यंत तिने एक पण चीज पण मिनिंग सांग त्याच्यानंतर शिकव.
तिला घे, तिला मध्ये पहिलं तिला घेऊ. तिला घ्यायचं, मग आम्ही दोघे हात केल्यानंतर तिथे जाणार. हा का, असं म्हणजे लय जवळ नका, जास्त थोडस लांबूनच. 1 2 3. घरी जाऊन काय परत जेवायला येणार आहे? तुम्ही तर नाश्ता करून आलाय, मी काय आम्ही काहीच नाही केलं बाबा. तुम्ही नाश्ता करून आला, मी काहीच नाही खाल्लं. मी चहा पिला, तुम्ही तरी फक्त चहा पिला ना? दोन घास खाल्लाय फक्त. मम्मीने वाढून देता फक्त तरी 2 घास खाल्लाय. आम्ही पण काही खाऊन आला नाही. चहा प्यायचंय अगोदर. तर आता फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही आलेलो चहा पिण्यासाठी आणि माझ्या फ्रेंडला आणि मला सोडलेलं आणि बाकीचे अजून ते येत होत्या, त्यामुळे आम्ही वेट करत बसलेलो त्यांचा. तर हे बघा इकडे माझं चालू आहे काहीतरी व्हिडिओ काढायचं टाईमपास असंच. तर दमलेलो आम्ही फोटो काढून. तर हे बघा सगळ्या फ्रेंड आल्या आणि मग आम्ही चहाची ऑर्डर दिली आणि चहाचा वेट करत होतो. तोपर्यंत इकडे आमचे फोटोवरून डिस्कशन चालू होते. त्यानंतर चहा पण आला आणि चहाची टेस्ट पण खूप छान होती आणि इकडे माझं चालू होतं असंच टाईमपास व्हिडिओ काढण्याचं. त्यानंतर मग आम्हाला खूप भूक लागलेली होती, त्यामुळे म्हणलं आता आपण काहीतरी खाऊया. त्यामुळे आम्ही वडापाव घेतले आणि खाल्ले आणि तिथं पण सगळे आपापल्या मोबाईलमध्ये बिझी होते. परत एकदा ऑटोमध्ये बसलो आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे, कारण सगळे साडी घालून खूपच वैतागलेले आहेत आणि सगळ्यांना असं झालं की कधी आता साडी काढून ठेवणार आहे. तर चला बघा आलो म्हणा. ते आलेत. तुझेवाले दाखवतो. माझे असं नाही, बॅकने फोटो काढायचा होता. इथं थांब, इथं काढू. एक माझा असं काढ ना. तर घरी आलो आणि कपडे वगैरे चेंज केले आणि आता मी बसलेलो. आता आम्ही जाणार होतो आमच्या घरी जाण्यासाठी, पण माझी फ्रेंड चहा करणार होती त्यामुळे बसलेलो. आणि मग इकडे मला तर काही चैन पडतच नाही. समोर एखादा मिरर दिसला की मला लगेचच फोटो आणि व्हिडिओज काढू बघतात, त्यामुळे मी ते पण सुरू झालेली होते. आणि खाली माझ्या फ्रेंडचं चालू होतं हेअरस्टाईल करणं. आणि माझ्या फ्रेंडच्या घरी तुम्हाला सांगते एक ना पॅरेट पण आहे, तर तो बघा असा आहे. काय नाही करत आपण भिलं ना ते मुद्दाम करत, काही नाही करत. सावध वगैरे काही नाही. ये देखो गाइस, ये बन रही है छोटी जिंगल जिंगल ला 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 ला. वावर ना माझी आई. झालं ए येऊ ना गाणं म्हण. जिंगल ला 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 ला
अगं ही मी पण व्हिडिओ टाकेल हा. चांगलं घे, सगळेजण असलेले घे. मध्ये बसलं काय म्हणून माहिती का? मी शंकरकडून सगळे फोटो तर मी स्टोरी ठेव आणि मी तुला इथं बॉल मध्ये कशाला होते का मी ते कळलं म्हणून पण पाठवले तरी मी मागवून घेतले. माझ्या एकटीची घे पाठव म्हणजे फक्त बघू आता. माझे पण नाही आले खरं. तुझे आलेत ना बाई, सगळे आले. माझे आले मग ते मला पाठव. त्याच्यामुळे तिचं चालेल इकडे घे. म्हणून नाही गेली. नाही माझे पाय दुखत होते ते शूज नाही घातले शूज म्हणून आता माझी इंटरेस्ट नाही. दाखव इकडे. मी लाईक करते फक्त ते सिलेक्ट करते. माझे सगळे सिलेक्ट करावं. अगं माझी आई आपल्या सोबतचे पण सिलेक्ट कर पण ते नंतर फोटो काढ. काढते ना मग ते. यो बापरे. काय करत रे, ते लाईट लागलं ना म्हणून येते ते. मानसी 5:30 वाजले तर 5:30 वाजले तर सामान तरी काय ठीक आहे. मुझे मैं जल्दी से निकलती हूँ. निघालते ना. एक मिनिट. हा हा ठेव. फोन येतो फोन. हॅलो. कोणाचा बर्थडे का तुझ्या? किती लाव मला किती वाजता येऊ? हे बघा. दीदीकडे जाणार आहे का? कधी जाणार आहे? तर आता दिवसभर खूप सारा एन्जॉय करून आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी. तर आमची फ्रेंड आम्हाला बस स्टॉपपर्यंत सोडण्यासाठी आलेली आहे. तर चला आता खूप दमलो आहे. आता घरी जाऊन असं वाटतं की डायरेक्ट झोपावं. फक्त ट्रॅव्हल करूनच दमलो आहे. काम तर काही केलेलं नाही आम्ही. तर चला आता बस स्टॉपकडे जाऊया. आणि मी बस स्टॉपवरती पोहोचले आणि तोपर्यंत लगेच बस आली. त्यामुळे मी माझ्या सगळ्या फ्रेंडला बाय बाय केला आणि निघाले. आणि माझ्या दुसऱ्या 2 फ्रेंड त्या ट्रेनने जाणार होत्या, त्यामुळे त्या पण गेल्या. आणि मग काय नाही, मला घरी बस स्टॉपवर येण्यासाठी 6 वाजून गेले होते अराऊंड. मग काय नाही, 6 वाजता मी बस स्टॉपवर पोहोचणार होते. पण त्याआधीच ना दुष्काळात 13वा महिना एकदा सकाळी लागला ना की तो दिवसभर राहतोच. मग काय नाही, परत तिथं ना बस बंद पडली. त्यामुळे आम्हाला मध्येच उतरवलं आणि आम्हाला दुसऱ्या बसमध्ये बसवून बस स्टॉपकडे जावा बोलले. त्याच्यामध्ये अजून 10 मिनटं लेट झाला. आणि मला असं वाटलेलं की मम्मी माझी वाट बघत असेल घरी, कारण खूप लेट झालं होता. मी मम्मीला बोलले होते मी 5पर्यंत येईल, पण आता 6-6:30 झाले होते मला बस स्टॉपवरच. मग काय नाही, त्याच्यानंतर मी ऑटो बघत होते बस स्टॉपवरून घरी जाण्यासाठी. मग फायनली ऑटोमध्ये पण बसले. पण तिथे ऑटोमध्ये कसं असतं, जोपर्यंत पॅसेंजर सगळे येत नाही तोपर्यंत ते काही रिक्षा स्टार्ट नाही करत. मग सगळे पॅसेंजर आले आणि मग मी फायनली घरी पोचणार होते. तर असं आहे, हे बघा, असं आहे आमचं मार्केट. आणि मार्केटमध्ये खूप गर्दी असते आणि त्यामुळे ना एवढं ट्रॅफिक होतं की रिक्षा, ऑटो, बसवाल्यांना जायला जागाच नाही भेटत लवकर. तर मी व्हिडिओ एंड करते. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.